विकलेल्या सगळ्या 14-15 लिटरची आपण खात्री गॅरंटी घेऊन तिथे सेल केलेले आहेत। 14 ते 15 लिटर पर्यंत ही पण दूध करेल। मोठ्या एकदम एचएफ गाय सारखी कास आहे तिची। आता गाडीतून उतरून 11 ते 12 लिटर आता दूध तयार आहे। तर चिकामधनं खाली झाली, आता ह्याच्यात 12 लिटर आता दूध तयार आहे सध्याला। शेतकरी मित्रांनो नमस्कार। शेतकरी मित्रांनो, कृषी सल्ला युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण पठाण डेअरी फार्म अकलूज या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी हरियाणावरून जातीवंत मुरा मशीनचा लोड आलेला आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण म्हशी बघणार आहोत। या ठिकाणी आपल्याला गॅरंटी कशा कशाची मिळते, तसेच मशीनच्या दुधाची कॅपॅसिटी काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। आपल्यासोबत पठाण साहेब आहेत। पठाण साहेब नमस्कार। नमस्कार साहेब, आपला परिचय करून द्या। माझं नाव मोहसिन पठाण, पठाण डेअरी फार्म अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर। लोड कधी उतरलाय? काल लोड उतरलाय। 11 म्हशीचा लोड आला होता। त्यामधले आपल्या उतरल्याबरोबर जे पहिले कस्टमर आहेत आपल्यावरती विश्वास ठेवून त्यांनी 4 म्हशी घेऊन गेलेले आहेत काल। बरं। आता सेल साठी 7 म्हशी अवेलेबल आहेत आपल्याकडे। या लॉट मधील म्हशी आता विकलेल्या कशा होत्या आणि या कशा आहेत? विकलेल्या सगळ्या 14-15 लिटरची आपण खात्री गॅरंटी घेऊन तिथे सेल केलेले आहेत। आणि आता राहिलेले आहेत ते 12 लिटर पासून ते 16 लिटर पर्यंत आता राहिलेले आहेत। किमतीला बघायला गेलं तर 1,40,000 ते साधारण 1-2 लाखापर्यंतचे टॉपच्या अशा म्हशी आहेत, मोठ्या फुल साईजच्या। बरं म्हणजे किंमत साईज नुसार दुधानुसार किंमत राहील 100% त्या। या ठिकाणी गॅरंटी काय काय मिळेल? तुम्हाला अंगाची, सडाची आणि दुधाची गॅरंटी आपली इथं तुम्ही 4 वेळा चेक करून तुमच्या गोठ्यावरची आपण गॅरंटी घेतो। आपण जर समजा एकदम 4-5 म्हशी दिल्या तर आपला इथून बाह्या जातो। तुम्हाला तिथं 4-5 आमच्या हिशोबानं त्याला सेट करून तुम्हाला दूध तेवढं काढून मोजून देऊन मग आमचा बाह्या रिटर्न माघार येतो। आणि ही सर्व्हिस फ्री ऑफ कॉस्ट आहे तुम्हाला सगळी। तर मंडळी, अशा पद्धतीच्या या ठिकाणी म्हशी आहेत। उन्हाळ्यात बी आपले सरासरी 1-2 गाड्या आपला म्हणजे कंटिन्यू सेल चालूच राहिला। कस्टमरच्या आपल्या कुणाची तक्रार आजपर्यंत आली नाही, त्यामुळे आपलं कंटिन्यू चालूच राहिलेला आहे, सेल मध्ये थांबलेला नाही। बरोबर। आणि जरी तक्रार आली तरी त्यावर आपण निरसन करतो, त्याची काय त्याला काळजी नाही। आणि निरसन केलं तर शेतकरी पण समाधान राहू शकतो। 100%। बरोबर। तर मंडळी, आपण एक एक करून म्हशी बघूयात, जेणेकरून तुम्हाला देखील कळेल म्हशी कशा आहेत, त्यांची दूध कॅपॅसिटी काय आहे। तर आता एक एक करून आम्हाला म्हशी दाखवा। तर मंडळी, आपण आता ही 1 नंबरची म्हैस बघतोय। बघू शकता फुल साईज मध्ये म्हैस आहे। आणि आपण जे म्हणतो मुर्राचं कॅरेक्टर, तर या म्हशीमध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील। तर पठाण साहेब, आता या म्हशीची आपण डिटेल काय सांगू शकता? हे आता वेताला दुसरी आहे। ऑर्डर क्वालिटी बघू शकता, 4x4 ऑर्डर आहे। 4 कोपऱ्याला 4 सड आहेत। हाईट बघू शकता, माझी 5 फूट 8 इंच हाईट आहे। आज दुसऱ्या वेताला ही म्हैस 6 दात आहे। आज हाईटला कुठं लागत आहे तब्येतीला। दूध आता हिच्या कासाला बी खाली रेडी आहे। आता गाडीतनं उतरून 11 ते 12 लिटर आता दूध तयार आहे। बरोबर। 14 ते 15 लिटर आरामशीर पीक वरती दूध करेल। 14 ते 15 लिटर? हो, 14 लिटर तर आपली गॅरंटी राहिली ना। तर मंडळी, या म्हशीची 14 लिटरची गॅरंटी असणार आहे। आपली सांभाळणी जर चांगली असेल तर आपल्याला जवळपास 15 ते 16 लिटर दूध या ठिकाणी निघणार आहे। बघू शकता, एकदम खात्रीपूर्वक या ठिकाणी म्हशी मिळल्या जातील। तर आपण आता दुसरी म्हैस बघूयात। तर मंडळी, आता आपण ही 2 नंबरची म्हैस बघतोय। म्हैस बघू शकता तुम्ही, एकदम फुल साईज, म्हणजे सगळ्यात मोठी म्हैस या लॉटची हीच आहे का? हो, हीच मोठी। काय हिची डिटेल आहे? खाली कासाला रेडी आहे, बघू शकता आपण। दूध आता गाडीतनं उतरल्यानंतर जवळजवळ आता 12 लिटर दूध आहे। बरं। 14 ते 15 लिटर पर्यंत ही पण दूध करेल। मोठ्या एकदम एचएफ गाय सारखी कास आहे तिची। दुधाला पण चांगली, वेताला ही तिसरी आहे। बरं। हायेस्ट ही 15 लिटर पर्यंत पीक वरती दूध करेल चांगलं। आणि शेतकऱ्यांना काय खात्री देणार? आपण इथं 15 लिटरची ह्या म्हशीची गॅरंटी देणार आहे। बर। सांभाळणी चांगली असेल तर काय 15-16 लिटर पर्यंत बी जाऊ शकते। बरं। हो। तर मंडळी बघू शकता, कासावरती पण शिर आहेत आणि लोड उतरल्यामुळे अजून कास मनावाशी भरलेली नाही। हो, बॉडी स्कोर बी चांगला आहे, गाडीतनं येऊन सुद्धा दबलेले नाही, काय नाही। आणि खायला आता आज दुसरा दिवस आहे, खायला बऱ्यापैकी लागलेले, म्हणजे रस्त्याने बी जास्त ट्रेस मध्ये गेलेले नाहीये। बरोबर। हो। तर आता पठाण साहेब, ही जी म्हैस दाखवताय, हिची काय डिटेल असणार आहे? ही वेताला आता दुसरी आहे। बर। कासाला बघू शकता 4x4 ऑर्डर आहे। गाडीतनं येताना चिकात खाली झालेली, म्हणजे 1 दिवस झालं वेलेलं तिथं भरायच्या अगोदर। बरं। येऊस तर इथं चिकामधनं खाली झाली। आता ह्याच्यात 12 लिटर आता दूध तयार आहे सध्याला। 12 लिटर? 14-15 लिटर पर्यंत आरामशीर दूध करेल हे। तर मंडळी, या म्हशी 14-15 लिटर दूध क्षमता असणार आहे। 12 लिटर सध्या गाडी उतरून तयार झालेलं आहे दूध। कासाला पण चांगले आहे, कॉम्पॅक्ट ऑर्डर आहे, बघू शकता तुम्ही।
एक शेंग तुटलेला आहे, पण म्हैस चांगली आहे. हो. म्हणजे बॉडी स्कोर पण चांगला आहे. आणि दुसरं शिंग बी आहे ते जागेवरती रिंग शिंग आहे, एकदम प्युअर आहे शिंग. बरोबर. त्याला 14 लिटर पीक वरती 14 ते 15 लिटरची आपली गॅरंटी राहणार आहे. पक्की गॅरंटी, पक्की गॅरंटी. हो, शेतकऱ्याच्या गोट्यातली पण तिथली आपल्याला गॅरंटी देणार आपण. तर मंडळी, लॉट मधील ही चौथी म्हैस बघतो आपण. पठाण साहेब काय डिटेल सांगता या म्हशी? वेताला ही पण दुसरी आहे. बर. कासाला हिला रेडी आहे. खाली ऑर्डर क्वालिटी वगैरे बघू शकता, एकदम प्रॉपर ऑर्डर, टॉपचा ऑर्डर आहे हिचा. धारला बी एकदम फ्रेश धारला आहे. आता हिच्यात 11 लिटर दूध तयार आहे. 11 लिटर. हा, आणि कचरा बघू शकता, ताजी वेलेली, एकदम कचरा टाकत आहे अजून मी. बरोबर. कचरा तिचा त्याच्या खाली काय या? हिच्या खाली कासाला रेडी आहे. बर. रीड हो, 12 ते 13 लिटर दूध आरामशीर करेल. आपली गॅरंटी काय? 12 लिटरची आपली गॅरंटी राहणार आहे ह्याला. तर मंडळी, या म्हशीला देखील 12 लिटरची गॅरंटी असणार आहे. तब्येतीला जरा थोडी म्हणजे दबलेली लॉट मध्ये, हो. पण एक 10-15 दिवसानंतर चांगली तब्येत set होईल. चांगली येतील आणि दुधावर पण चांगली येईल. तर मंडळी बघू शकता, हे देखील लॉट मधील 5वी म्हैस आहे. तर पठाण साहेब काय सांगता या म्हशी? आता ह्या म्हशीमध्ये काल गाडीतनं उतरून आज गाडीतनं उतरल्यानंतर आता 13 लिटर दूध आहे. बर बर. काल काय झालं, प्रवासानं आल्यामुळे तर रेड खाली टेम्परेचर आल्यामुळे हिच्या खाली कासला रेडी होती, दगवली. बर. बोत बनवलेला आहे, त्याच्यावरती पाना करते, काय अडचण नाही. बर. 13 लिटर दूध आहे. हिला 16 लिटरची आपली गॅरंटी राहणार आहे. 16 लिटरची. 16 लिटरची बर गॅरंटी. बर. 16 लिटर एक 4 ते 5 दिवसात 16 लिटर पर्यंत आपण ही म्हैस आरामशीर घेऊन जातो. खायला वगैरे एकदम फ्रेश आहे. जागेवरती रिंग शिंग, चेहरा लांब सडक आहे, बघू शकता. बरोबर. एकदम प्रॉपर सगळ्या गोष्टी ह्या ब्रीड लाईनच्या टॉपच्या आहेत. बरोबर. आता मला काय म्हणायचंय, बरेच शेतकरी जास्त गोष्टी बघतात, म्हणजे म्हशीच्या शिंगावरती जातात, तब्येतीवरती जातात. हो. तर शेतकऱ्यांना जर चांगला इन्कम करायचा असेल, दूध पाहिजे असेल, तर जास्त करून म्हणजे काय बघितलं पाहिजे? सगळ्यात महत्वाचं दूध इन्कम करून देते. त्याच्यानंतर सिमेंट भरा, रेडा चांगला बोलला असेल तर त्याच्यावर आपण नंतर ब्रिडिंग वरती काम करू शकतो. आता 1 नंबरची म्हैस आहे माझ्याकडे, शिंगाला खुली आहे, पण तिची 16 लिटरची तिथं गाभण असताना त्या शेतकऱ्याकडून घेतलेली 16 लिटर मागच्या पीक तिनं दूध दिलेलं आहे. बरोबर. आता 3ऱ्या वेताला वेलेले, तर तिचं बर बर बर. किसन कॉपेजला वेलेली होती, येऊस तर ती चिकातनं खाली झाली. याला चिकातनं खाली झाल्यापासून 10 लिटर वरती, म्हणजे 5-5 लिटर वरती, म्हणजे अजून 4-5 लिटर कशी पण वाढू शकते. आरामशीर वाढते. 14-15 लिटर तर माझ्या अंदाजाने दूध दिलं पाहिजे, 15-16 जरी नाही दिलं तरी. बरोबर. म्हणजे शेतकऱ्यांनी जर इन्कम करायचं असेल तर लय ब्युटी कडनं जाण्यापेक्षा आपल्याला दूध किती पाहिजे, सगळ्यात दूध किती देते म्हैस, त्याकडं बघितलं पाहिजे. 100%. तर मंडळी, या ठिकाणी अशाच म्हशी आहेत. आता ही बघू शकता म्हैस, खुल्या शिंगाची आहे, पण दुधाला एकदम पक्की आहे. तर बघू शकता ही म्हैस अशा क्वालिटीची आहे. खाली ऑर्डर क्वालिटी बघा, सगळ्यात महत्वाचं तिची ऑर्डरची क्वालिटी आहे. इथून स्टार्ट आहे ऑर्डर. बरोबर आहे. इथून ते पाठीमाग पूर्ण ते पाठीमागापर्यंत बघा, इथपर्यंत ऑर्डर आहे तिचा. बरोबर बरोबर. फुल ऑर्डर आहे. चला आगे, तर फुल ऑर्डर आहे. आणि धार बी एकदम आपल्या करगोळी असते ना, तेवढी धार भरून चालते तिची. बरोबर बरोबर. सगळ्याची महत्वाची दुधाची लाईन चांगली आहे तिची. 14 लिटर पर्यंत त्या शेतकऱ्यांनी 16 लिटर सांगितलं होतं आपल्याला, पण माझा अंदाज एक 14 ते 15 लिटर 100% दूध केलं पाहिजे. आता अशा जर म्हशी खुल्या शेंगाच्या घेतल्या, हो, तर ह्याच्यात काय दूध तर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मिळेल, फक्त शिंगच म्हणजे दिसायला थोडी attractive. खुली. बर. पण दुधाला पक्की राहील का? पक्की राहील 100%. बर. आणि याच्यात काय रेट कमी जास्त? रेट कमी आहे तिथे थोडे. ही 1,40,000 रुपयाला तुम्हाला इथं 13 ते 14 लिटर दूध काढून तुम्हाला मिळणार आहे. गॅरंटी काय देत आली? ही जी अंगाची साडाची तर वेलेलीच आहे. साडाची गॅरंटी आणि दुधाची गॅरंटी राहील तुम्हाला. किती गॅरंटी? 14 लिटर हिचं दूध. आता गाडीतनं उतरल्यानंतर आता म्हणजे चिकातनं जस्ट खाली झाल्याबरोबर 10 लिटर दूध तयार आहे. तब्येती अजून सुधारतील का? अजून 4 ते 5 दिवसांना खायला लागल्या की अजून फरक पडेल चांगला आहे. ठीक आहे मंडळी, बघू शकता ही एक आपण लॉट मध्ये शेवटची म्हैस बघतोय. ऑर्डरला बघू शकता, नसा चांगले आहेत, कास पण मोठी आहे आणि सड पण बघू शकता एकदम व्यवस्थित साईज मध्ये सड आहेत. म्हणजे कुणीही धार काढू शकतं. जर्सी टाईप कास आहे. कास आणि एकदम पातळ चमडीची. एकदम पातळ चमडीची. शिरा सुद्धा पोटाच्या बघू शकता. तिच्या अंगावरच्या आतल्या रक्तवाहिन्या सुद्धा दिसतात पूर्ण. बरोबर. एवढी पातळ चमडीची म्हैस आहे. म्हणजे जितकी पातळ चमडीची तितकं मुरा नसल सोपे जाते. दुधाला हे गाभण आपण तिथं घेताना खरेदी करताना गाभण घेतली होती, येताना रस्त्यात वेलेली होती. आता चिकातनं खाली झाल्यानंतर हिच्यात 9 लिटर आता चिक आहेत दोन्ही टायमिंग. बरं. हा, साधारण 13 ते 14 लिटर हे दूध करेल आरामशीर. 13 ते 14 लिटर. हो. गॅरंटी काय देत आली? आपली 13 लिटरची दुधाची गॅरंटी राहील. रेडको हिचं दगवलेलं आहे, म्हणजे तिथं रस्त्यात वेल्यामुळे थोडं टेम्परेचर येऊन दगवलेलं आहे. हातावरती पाना करते मुडा बनवलेला आहे, काय प्रॉब्लेम नाही. तर मंडळी,
अशाच पद्धतीच्या सगळ्या म्हशी या ठिकाणी खात्रीपूर्वक मिळणार आहेत. प्रत्येक म्हशीची आपल्याला दुधाची गॅरंटी मिळणार आहे, सडाची गॅरंटी मिळणार आहे आणि सगळ्या म्हशी बघू शकता, सगळ्या म्हशी एकदम मुर्रा ब्रीडमध्ये आहेत. तर अशा क्वालिटीच्या जर तुम्हाला म्हशी हव्या असतील तर तुम्ही पठाण डेअरी फार्म अकलूज या ठिकाणी संपर्क करा. आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. तोपर्यंत नमस्कार.